पोलिसांची परवानगी नसतानाही महाविकास आघाडी उद्या जोडे मारो आंदोलन करणार। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडी निषेध करत आंदोलन करणार। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात उद्या भाजपचं आंदोलन। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजप सकाळी 9 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागात आंदोलन करणार। नागपुरात शिंदे फडणवीस अजितदादांची गेल्या तासाभरापासून बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। महायुतीमधील जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला मंत्री तानाजी सावंत यांचा आरोप। तर विधान मोडतोड करून दाखवल्याचं म्हणत तानाजी सावंत माध्यमांवरच भडकले। राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022च्या अगोदर आपण जे तोडमोड करून दाखवताना जरा सद्विवेक बुद्धीला जागून बातम्या द्यायचं शिका, एवढंच ह्या माध्यमातून मला सांगायचं। 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, मात्र अजितदादांनी फाईलवर सही करण्यास नकार दिला, त्यामुळे सावंत संतापले। जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप। तानाजी सावंतांच्या टीकेवर अजित पवार यांनी बोलणं टाळलं। कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला भूक पडत नाही, कार्यकर्ते उत्तर देतील, अजित पवार यांची प्रतिक्रिया। सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडून तानाजी सावंत यांच्यावर टीकेची झोड। तानाजी सावंत विचार न करता वक्तव्य करता, प्रवीण दरेकरांची टीका। तर सावंतांची मंत्रिपदावर राहण्याची अवकात नाही, अंबादास दानवेंचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेलेले अनिल वडपल्लीवार आडवे पडणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात गेले। देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा। तर तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांचं वचन। मी कुणाचाही माणूस नाही, उद्या पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर झालेल्या आरोपांवर भूमिका मांडणार, अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीला माहिती। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार। तर शिल्पकार कुठे आहे हे वर्षा वांगल्यावर चांगलंच माहिती आहे, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक। अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी, असंगाशी संघ म्हणतात असा संघ घडला, भाजपच्या गणेश ठाकरेंचं वक्तव्य। तर अजित पवारांबाबत मी जे बोललो ते माझं वैयक्तिक मत, पक्षाची भूमिका नाही, ठाकरे यांच्याकडून सारवासार। अजित पवारांना युतीमध्ये घेऊन भाजपचं वाटोळं झालं। गणेश ठाकरेंनंतर दिलीप देशमुखांचा अजित पवारांवर निशाणा। अजित पवार गटाकडून भाजपला एकही मत न मिळाल्यानं आम्ही देखील राष्ट्रवादीला मदत करणार नाही, दिलीप देशमुखांची भूमिका। भाजपच तुमचं विसर्जन करणार नाही याची काळजी घ्या, गणेश हाकेंच्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींची खोचक टीका। तर स्वार्थासाठी बडबडणाऱ्या हाकेंना किंमत देत नाही, रुपाली ठोंबरेंचा निशाणा। अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारी। आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आलेत, चर्चेनंतर 40 वर येतील, अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका। शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली, वडेट्टीवारांचा टोला। गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्या जास्त खाव्या लागतात, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर काहींना माझा राजीनामा मागितला नाही तर अपचन होतं, फडणवीसांचा राऊतांना टोला। सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात निलंगा न्यायदंडाधिकाऱ्यांकडून अटक वॉरंट जारी। 16 वर्षांपूर्वीच्या मनसे कार्यकर्त्याकडून बस तोडफोड आणि जाळपोळीची घटना। निलंगा न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक। सरकारनं 20 तारीख देऊनही बैठक न घेतल्यानं एसटी कर्मचारी संघटना आक्रमक। 3 तारखेच्या आंदोलनावर ठाम। हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल। हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरऐवजी आता 5 ऑक्टोबरला मतदान, तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी। केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या जल्लोषात आगमन। जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम, ढोल ताशांच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाचं स्वागत।